साफ करताना काल त्या सोसायटीत चेक केलं. रिझर्व्ह बँकेने या केवायसीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केल्याचं आपण वर्तमानपत्रात नाही वाचलं असेल आणि आपल्याला ते निदर्शनास देखील आला असेल. केवायसी हा एक खूप महत्वाचा विषय आहे. सगळ्यात महत्वाचा आपला विषय असायचं कारण म्हणजे आपलं जे व्यवसायाचं स्वरूप आहे हे व्यवसायाचं मुळातच स्वरूप आपलं सगळं जोखीमयुक्त आहे. आपण ग्राहकांबरोबर आपला संपर्क असतो, आपण मानवाबरोबर किंवा मनुष्याबरोबर आपले सगळे व्यवहार असतात. त्यामुळे आपण सगळ्या जोखीमा घेऊन आपला व्यवसाय करत असतो. आणि मुळात केवायसी याचा अर्थ एंट्री पॉइंट जे आहे किंवा जो ग्राहक आपल्याकडे येणार आहे त्या ग्राहकाचंच आपल्याला तिथं थोडंसं ड्यू डिलिजन्स करूनच आपल्याला त्याला प्रवेश द्यायचा आहे किंवा आपल्याला त्याला आतमध्ये आपल्याला समाविष्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला माहिती की आता आपण एखाद्या जर काही संवेदनशील एखाद्या जागेमध्ये जर आपण गेलो तर आपली कुठेतरी ती चाचणी केली जाते. एअरपोर्टवर जा किंवा एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही गेलात किंवा अन्य काही एखाद्या संसदेमध्ये तुम्हाला किंवा विधानसभेमध्ये जायची वेळ आली तर तुम्हाला माहिती की तिथे तुमच्या सगळ्या आपल्या तपासण्या केल्या जातात. आपल्याकडे काही गोष्टी नाही आहेत ना किंवा काही त्यांना त्रास होईल असं काही आपल्याकडे नाहीये ना, हे कुठेतरी एका यंत्राद्वारे बघितलं जातं आणि मगच आपल्याला आतमध्ये आपले स्कॅनिंग करून आपल्याला आतमध्ये पाठवलं जातं. मला वाटतं केवायसी याचा अर्थ आपल्याकडे येणारा जो ग्राहक आहे याचा एक थोडक्यात आपल्याला स्कॅनिंग करून त्याला आतमध्ये घ्यायचं. कारण हे जर स्कॅनिंग न करता आपण त्याला जर आतमध्ये घेतलं किंवा आपण त्याला जर स्वीकारलं तर त्याच्याबरोबर बऱ्याच जोखीमा आपल्याला स्वीकाराव्या लागतात आणि मग त्याप्रमाणे आपल्याला ती एंट्री पॉइंट जो आहे तोच आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे. केवायसी याचा अर्थ असाही नाही की अगदी खूप आपण कडक दृष्टीने त्याच्याकडे बघायचंय, खूप त्याच्यामध्ये कस्टमरला आपल्याला अगदी त्याला हॅरॅसमेंट करायची आहे असंही कुठेही आपल्याला सांगितलेलं नाही. हा एक त्याच्यामधला आपल्याला त्यातला कशा पद्धतीने आपल्याला कस्टमर जो आपला आहे त्याला देखील याच्यामध्ये सुसह्यपणा असला पाहिजे, त्यालाही त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा असला पाहिजे आणि आपलंही त्याच्यामधली जी काही जोखीम आहे ती देखील आपल्याला कशी कमी करता येईल हा देखील प्रयत्न आपण केला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी असं होतं की केवायसीच्या नावाखाली कस्टमरला देखील हॅरॅसमेंट केली जाते की ही कागद द्या, ते कागद द्या, असं द्या, तसं द्या. असं कुठं नाहीये. मुळात ज्या वेळेला केवायसीचं सर्क्युलर रिझर्व्ह बँकेने ज्या वेळेला 2004 साली त्यांचं ज्यावेळेला सर्क्युलर आलं त्यावेळेला रिझर्व्ह बँकेने हेच सांगितलं होतं की कस्टमरला हॅरॅस करू नका आणि केवायसी याचा अर्थ फक्त डॉक्युमेंटचा कंप्लायन्स नाही, केवळ कागदोपत्री कंप्लायन्स तुम्ही करायचा आणि केवायसी मी घेतली असा त्यांना अपेक्षित अर्थ नाहीये. औपचारिकता तिथं त्यांना फारशी अपेक्षित नाहीये. तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कस्टमर बरोबर फॅमिलियर असलं पाहिजे. तुम्हाला तो कस्टमर जो आहे त्याच्याबद्दलची इत्यंभूत माहिती तुम्हाला त्याची असली पाहिजे. केवळ मी आयडी प्रूफ घेतला, ऍड्रेस प्रूफ घेतला आणि मी माझे थप्पे मारले आणि माझं केवायसी झालं इतका मर्यादित अर्थ आपण त्याच्यामध्ये घेतला नाही पाहिजे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या कस्टमर बरोबर त्या ग्राहकाबरोबर नंतर आर्थिक व्यवहार आपण करणार आहोत आणि हे आर्थिक व्यवहार करत असताना आपण एक प्रकारची जोखीम त्याच्याबरोबर आपण स्वीकारणार आहोत. त्यामुळे आपल्याला जोखीम तर टाळता येत नाही, आपण जोखीम नाही म्हणू शकत नाही, पण ही जोखीम आपल्याला कमी कशी करता येईल किंवा जोखीम नेमकी कुठं आहे हे कसं ओळखता येईल. आता बँकांसारखं काही आपल्याकडं रिस्क कॅटेगरायझेशन वगैरे हे प्रकार अजून पतसंस्थांमध्ये आलेले नाहीयेत. पण बँकांमध्ये एक प्रकारचं ग्राहकाचं वर्गीकरण हे जोखमीनुसार करायला रिझर्व्ह बँकेने सांगितलेलं आहे. काही दिवसांनी आपल्याकडे पण येईल. पण मला वाटतं की आपल्याकडे येवो न येवो ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारायला काहीच हरकत नाही. तिथं देखील बँकांना त्यांनी सांगितले की तुमचा उच्च जोखमीचा ग्राहक कोण आहे, मध्यम जोखमीचा ग्राहक कोण आहे, कमी जोखमीचा ग्राहक कोण आहे, हे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार त्याची वर्गवारी करा. म्हणजे तुम्हाला कुठेतरी त्याची रिस्क कुठं आहे, त्याची जोखीम कुठं आहे हे तुम्हाला पटकन तुमच्या लक्षात येईल. मला वाटतं की अशा प्रकारचा हा जो काही आपलं जे काही बँकिंग चॅनल आहे, आपण पतसंस्था जरी असलो तरी आपल्याला 2010 साली केवायसीचे नॉर्म्स आलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे की सध्या काही संस्थांमध्ये ज्या वेळेला इन्कम टॅक्स असेल किंवा तुमचे ईडी असेल अशा प्रकारच्या जेव्हा काही इन्क्वायरीज होतात किंवा अशा प्रकारच्या काही तिथं तपासण्या होतात त्यावेळेला पहिला त्यांचा जो प्राधान्य असतं ते केवायसी ह्या तिथं ते बघितलं जातं की तुम्ही ज्या ग्राहकाचं खातं उघडलेलं आहे किंवा ज्या ग्राहकाच्या ठेवी तुम्ही स्वीकारलेल्या आहेत तो खरोखरच हा ग्राहक आहे का, का तिथं कुठल्या तरी प्रकारचा एखादा डमी ज्याला आपण म्हणतो किंवा आपण थोडक्यात बेनामी म्हणूयात अशा प्रकारचं तर ठेवी तुम्ही गोळा केलेला नाहीत ना. म्हणजे तुम्ही तुमची जी काही चॅनल आपल्याला दिलेलं आहे, जे काही आपल्याला बँकिंग चॅनल आपलं आहे याचा कुठंतरी दुरुपयोग आपल्या हातनं होत नाही ना,
अशा प्रकारचं देखील तिथं आपल्या तपासण्यांमध्ये होऊ शकतं. मला वाटतं की हे देखील आपल्याला टाळायचंय. आपल्याला व्यवसाय देखील वाढवायचा आहे. म्हणजे केवायसी आहे, केवायसीचे कडक नॉर्म्स आहेत म्हणून आपल्याला व्यवसाय पण करायचा नाही, अशातलाही कुठं भाग नाहीये. त्यामुळे एक प्रकारचं आपल्याला केवायसीचं धोरण हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला एक माहिती की आपल्याला कोणत्याही कस्टमरचं किंवा कोणत्याही ग्राहकाचं हे एखादं खातं उघडायला आल्यानंतर ते आपल्याला नाकारण्याचा पूर्वी अधिकार नव्हता. आपण म्हणू शकत नव्हतो की तुमचं खातं आम्ही घेणार नाही, तुम्हाला आम्ही आमच्या इथं खातं उघडता येणार नाही, असं आपल्याला म्हणता येत नव्हतं. पण आता ह्या केवायसीचे निकष आल्यामुळं आपण जर आपलं एक धोरण ठरवलं, आपले काही निकष ठरवले आणि हे निकष आपण आपल्या ग्राहकांना दिसतील किंवा समजतील अशा ह्याच्यामध्ये कुठं आपण त्यांना ते सांगितले किंवा हे केलं, तर मला वाटतं की आपल्याला एखाद्या ग्राहकाचा आपल्या निकषांमध्ये जर तो बसत नसेल, तर आपण त्याला नम्रपणे सांगू शकतो की आम्हाला हे निकषांची पूर्तता करा, मगच आम्ही तुमचं खातं उघडून घेऊ. म्हणजे हा एक मोठा बेनिफिट आपल्याला याच्यामध्ये मिळालेला. दुसरी गोष्ट, आपल्याला पूर्वी कोणत्याही कस्टमरचं अकाउंट सुमोटो बंद करायचा अधिकार नव्हता. आपण असं सुमोटो कधी बंद करू शकत नव्हतो. त्याचे व्यवहार नाहीयेत किंवा तो काही आपल्याला हे आहे, तर आपल्याला स्वतःहून असं बंद करता येत नव्हतं. आज केवायसीच्या माध्यमामधनं आपल्याला अशा प्रकारचे देखील अधिकार, अर्थात ते अधिकार सरसकट आपल्याला वापरता येणार नाही. आपल्याला आपल्या धोरणामध्ये ते ठरवायला लागेल आणि हे नेहमी असे जे अधिकार असतात, हे नेहमी संचालक मंडळाकडे आलेले असतात. खालच्या पातळीवर असे अधिकार नसतात. कुठेतरी ते हायर अथॉरिटीकडनं त्याचं एक प्रॉपर स्क्रुटिनी होणं, त्याला प्रॉपर ज्याला आपण नॅचरल जस्टिस म्हणतो, अशा प्रकारचं एक नैसर्गिक न्यायतत्वानुसार त्या ग्राहकाला पुरेपूर संधी देणं आणि अशाही याच्यामध्ये जर तो त्याचा आपल्याला प्रतिसाद देत नसेल, तर त्यावेळेला हे खातं देखील आपल्याला बंद करण्याचा अधिकार हा आपल्याला आता केवायसीच्या धोरणामुळे किंवा केवायसीच्या आपल्याला आलेल्या निकषांमुळे मिळालेला आहे. म्हणजे एक प्रकारचा हा मिसयूज आपल्या या सिस्टीमचा होऊ नये यासाठी केवायसी हे मला वाटतं की एक खूप चांगल्यापैकी आपल्याला एक अस्त्र आपण म्हणूयात, की एक अस्त्र आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्या अस्त्राचा आपल्याला कशा प्रकारचा उपयोग करायचा आहे, कशा प्रकारच्या गोष्टी करायच्या हे मला वाटतं आपल्याला ठरवता येईल. सगळ्यात पहिल्यात महत्वाचा भाग आहे की कस्टमर ऍक्सेप्टन्स, मी कुणाला स्वीकारायचं. दुसरी एक महत्वाची बाब अशी आहे की हे केवायसीचे निकष 2010 पासून आले, म्हणजे 2010 नंतरच हे लागू होतील, तर अगोदर ज्यांची आम्ही खाती उघडलीत त्यांना होणार नाहीत का? तर हा एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी दिसतो. तसं नाहीये. केवायसीचे जे निकष आहेत, हे केवायसीचे निकष हे सगळ्या तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमरला लागले. नव्याने येणाऱ्याला तर आहेच आहेत, पण तुमचे जे आधी जे काही कस्टमर असतील, त्यांच्या देखील ग्राहक जे असतील किंवा सभासद असतील, त्यांच्यासाठी देखील तुम्हाला याची पूर्तता टप्प्याटप्प्याने का विना करणं आवश्यक आहे. कारण ती जर नाही केली तर त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मी कुणाला स्वीकारायचं, कुणाला स्वीकारायचं नाही, हे मला आता ठरवण्याचा अधिकार हा मला मिळालेला आहे. अर्थात याच्यामध्ये मी डिस्क्रिशनरी पॉवर नाहीये. म्हणजे असं नाही की उद्या एखादा नावाचा कस्टमर माझ्याकडे आला आणि त्याच्याबरोबर माझं कुठेतरी एक भांडण आहे किंवा कुठेतरी माझी त्याच्याबद्दलची कुठेतरी मनात माझा पूर्वग्रह आहे म्हणून मी त्याला नाकारायचं, असा त्याचा अर्थ नाहीये. तर माझ्या निकषांमध्ये मी जे काही नमूद केलेले किंवा मी निर्धारित केलेली जी काही कागदपत्र आहेत किंवा मी जी काही एक पद्धत ठरवून दिलेली आहे, या पद्धतीमध्ये जो बसणार नाही त्याला मला नाकारायचा अधिकार आहे. त्या पद्धतीमध्ये जो बसेल त्याला मला स्वीकारलंच पाहिजे, हा मला त्याच्यामधला एक हे आहे. त्याचबरोबर नवीन येणारा असेल किंवा जुना येणारा असेल, जुना माझा ग्राहक असेल, त्यांच्यासाठी देखील मला हे निकष मी ठरवलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाची बाब आहे की मी जे निकष ठरवलेले आहेत, हे निकष माझ्या ग्राहकाला माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी मी कुठेतरी ते माझे जे निकष आहेत, हे माझ्या शाखा पातळीवरती किंवा माझी वेबसाईट असेल तर माझ्या वेबसाईटवरती हे कुठेतरी मी ते पब्लिश करणं आवश्यक आहे. असं होऊ नये अमन दपका किंवा कस्टमर आला आणि त्याला तुम्ही एकदम हे केलं. आम्ही तुमच्यासाठी हे निकष ठरवले, तुम्हाला योग्य वाटत असेल, तुम्हाला हे मान्य असतील, तर तुम्ही आमच्याकडे या. अशा प्रकारचं कुठेतरी हा भाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्यामुळे कुणाला स्वीकारायचं, कुणाला स्वीकारायचं नाही. बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो की आमचा आयडी प्रूफ अमुक घेतला पाहिजे, हा घेतला पाहिजे. बारीक बारीक गोष्टी असतात. झेरॉक्स कॉपी. बऱ्याच ठिकाणी एक गैरसमज असा आहे की सेल्फ अटेस्टेड कॉपीज घेतल्या की आमचा कार्यभाग संपला. मुळात त्याच्यामध्ये त्या ज्या काही त्यांनी दिलेल्या झेरॉक्स कॉपीज आहेत, या झेरॉक्स कॉपीची मूळ कागदपत्रांवरनं पडताळणी करणं हा देखील आपला एक महत्वाचा कार्यभाग आहे. किंबहुना आज बऱ्याचशा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला त्यांच्या साईट्स आज आपल्याला उपलब्ध आहेत. आपल्याकडे एखाद्याने पॅन कार्ड जर आणून दिलं, पॅन कार्ड आपण ओरिजिनल वर नाही बघितलं आणि आपल्याला ओरिजिनल पॅन कार्ड देखील हे जेन्युइन आहे का नाही हे बघण्यासाठी देखील साईट्स उपलब्ध आहेत.
आणि आपल्याला त्या गोष्टी करता येऊ शकतात. साईटवर जाऊन आपण त्याचा जेन्युइननेस बघू शकतो. आधार कार्ड देखील आहे. आधार कार्ड देखील दिल्यानंतर त्याचा जेन्युइननेस देखील आपण बघू शकतो. कारण ही आता लिथार्जी आपल्याला ठेवता येणार. पूर्वी आमचे व्यवहार सीमित होते. आमचे कार्यक्षेत्र मर्यादित होती. आमचं पंचक्रोशीच्या बाहेर आम्ही कुठं जात नव्हतो. आज आम्हाला एक्सपान्शन पाहिजे. आज आम्हाला आमची कार्यक्षेत्र विस्तारायची, आम्हाला बाहेर जायचंय. ग्रामीण भागातल्या लोकांना मुंबई पुण्यात यायचंय, मुंबई पुण्यातल्या लोकांना ग्रामीण भागात जायचंय. मग जो एरियाच मला माहिती नाहीये किंवा जे कार्यक्षेत्र मला नवीन आहे, पूर्वी मी प्रत्येक माणसाला खेडेगावात किंवा ग्रामीण भागामध्ये अगदी त्याच्या पिढ्यानपिढ्या ओळखत होतो. पण आता ही परिस्थिती राहिलेली नाहीये. येणारा स्टाफ देखील नवीन आहे, येणारा ग्राहक देखील नवीन आहे. म्हणून कुठंतरी त्याची एक कार्यपद्धती ही आपल्याला ठरवून कुठंतरी त्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये सिस्टीम मध्ये आता आपल्याला काम करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण केवायसी नसेल आणि जर त्या खात्यामध्ये जर आपल्याला सापडलं, त्या ह्याच्यामध्ये प्रॉपर जर हे नसेल, तर आपल्यावरती दंडात्मक कारवाई होऊ शकते. पतसंस्थेला देखील त्याच्यामध्ये अडचणींना सामोरं जावं लागेल. त्यामुळे या दृष्टीने देखील आपल्याला हा एक भाग बघावा लागतो. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की झेरॉक्स कॉपी व्हेरीफाय न करणे ओरिजिनल वरनं, याचा एक गंभीर परिणाम होऊ शकतो. मी कुठलंही नाव घेणार नाही, पण झालेल्या घटना आहेत. पुण्यामध्येच झालेली एक घटना आहे की एका बँकेमध्ये एक नवीन ब्रांच त्यांनी पुण्यामध्ये ओपन केली, जी बाहेरनं आलेली बँक होती. आणि त्या एरियामध्ये एक कस्टमर आले. त्या कस्टमर जे होते ते एका मोठे कापड व्यापाऱ्यांच्याकडे दिवाणजी म्हणून काम करत होते. आणि त्यांनी तिथं आले आणि त्यांचं ऍक्च्युली दुकान जे होतं ते दुकान त्यांचं त्या जिथं ब्रांच होती तिथनं जवळजवळ 10-12 किलोमीटरच्या अंतरावर होतं. परंतु ते तिथं आले, त्यांनी थोडीफार ओळख काढून त्यांचं स्वतःचं जे काय आयडेंटिटी होतं त्यांनी स्वतःचं वैयक्तिक खातं तिथं उघडलं. वैयक्तिक खात्यासाठी त्यांना काय कोणाची ओळख पाहिजे होती ती तिथं त्यांनी घेतली आणि खातं सुरू केलं. हे केल्यानंतर त्या जे मूळ जे व्यापारी जे होते त्यांचा खूप मोठा व्यापार होता आणि ते मूळ त्यांचं गाव राजस्थानमध्ये असल्यामुळं दिवाळीला एक 15 दिवस तिकडे गावी जाण्याचा त्यांचा एक तो आपण म्हणतो तसा प्रघात होता आणि त्याप्रमाणे ते जात असत. आणि हा मी सांगतोय तो काळ साधारणपणे 8-10 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्या याच्यामध्ये डीडीनी व्यवहार जास्त होत असत. आता आरटीजीएस, एनईएफटी वगैरे सगळं आलेलं आहे. आणि ते डीडी दिवाळीच्या दरम्यान आपल्यालाही सगळ्यांना कल्पना आहे की व्यापारी लोकांची येणी देण्याचा हिशोब जो असतो तो दिवाळीच्या दरम्यान सगळा बंद केला जातो. आणि मग ते व्यापारी गेल्यानंतर हे दिवाणजीनी त्यांचं जे दुकानाचं शॉपॅक लायसन होतं त्याची झेरॉक्सवरनं झेरॉक्स काढली आणि झेरॉक्सवरनं झेरॉक्स काढताना मालकाचं नाव बदलून टाकलं. आणि तिथं तुम्हालाही माहिती की बऱ्याच ठिकाणी शॉपॅक लायसन्स ही हाताने वरती लिहिलेली असतात आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथं जाऊन दुकानाच्या नावाने तिथं अकाउंट ओपन केला. त्यांनी तिथल्या ब्रांच मॅनेजरला आम्हीच दाखवलं की माझ्याकडे एवढ्या मोठ्या रकमांचे चेक्स, ड्राफ्ट्स आहेत, काही चेक्स आहेत आणि तुम्हाला मी यातलं एक 20-25% डिपॉझिट स्वरूपात द्यायला तयार आहे. मला फक्त ही जी काय आहे रक्कमा या मला मुंबईला लोकांचे पैसे कॅश मध्ये द्यायचे, त्यामुळे मला कॅश तिथं लागेल. तिथल्या मॅनेजरलाही ते लक्षात आलं नाही की 15 किलोमीटरवरनं हा मनुष्य माझ्याकडे का येतोय. हा याचे ऑलरेडी याचा व्यवसाय इतके वर्ष जुना आहे आणि हा कुठल्याही बँकेकडे न जाता माझ्याकडे का आलेला आहे. पण एक कुठेतरी व्यवसाय वाढवण्याच्या याच्यामध्ये कदाचित त्याला तो मोह झाला असेल आणि ते सगळा व्यवहार झाला. आणि याच्यामध्ये करोडो रुपयांचा व्यवहार झाल्यानंतर तो जो दिवाणजी होता तो गायब झाला. ज्या वेळेला तो मालक स्वतः आले त्यावेळेला त्यांच्या हे लक्षात आलं. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. क्लिअरिंग हाऊसच्या माध्यमामधून कळलं की हे चेक कुठनं आहेत, कुठं गेलेत, या सगळ्या गोष्टी ते समजल्या. आणि ज्या वेळेला ही कंप्लेंट करायची वेळ आली त्यावेळेला ते जे काही मालक होते त्यांनी केवळ त्या दिवाणजीवर त्यांनी त्याला आरोपी न करता त्याच्यामध्ये तिथला ब्रांच मॅनेजरला देखील त्यांनी सह आरोपी केलं आणि संगनमताने तुम्ही आमचे हे पैसे घेतले. म्हणजे याच्यामध्ये मॅनेजरचा काय दोष आहे तर निग्लिजन्स पार्ट ज्याला आपण म्हणतो तो त्याच्यात सामील असेलच असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण एक निष्काळजीपणा ज्याला म्हणतो आपण की हे कुठंतरी आता एक आपल्याला सतर्कता ठेवणं आवश्यक असतं. आपल्या चॅनल्सचा, आपल्या सिस्टीमचा कुठं दुरुपयोग होत नाही ना हे देखील आपण बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कुणाला स्वीकारायचं, कुणाला स्वीकारायचं नाही. त्याचबरोबर मी अकाउंट ओपन करताना माझी नेमकी काय प्रोसिजर असणार आहे, कोण त्याच्यामध्ये जबाबदार असणार आहे, हे कुठेतरी केवायसी पॉलिसीमध्ये आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक वेळेला काही आपण संचालक मंडळ जबाबदार राहणार का? बारीक सारीक गोष्ट झाल्यानंतर संचालक मंडळावर ही जबाबदारी घ्यायची का? याच्यासाठी कुठेतरी याचं धोरण हे आपण निश्चित केलं पाहिजे संचालक मंडळाने. आणि याच्यामध्ये त्या प्रत्येकाची त्या स्टेजला, त्या स्तरावरती प्रत्येकाची कुठेतरी एक अकाउंटेबिलिटी आपण जी म्हणतो किंवा एक जबाबदारी म्हणतो ही देखील निश्चित केली पाहिजे. हा विषय तसा खूप
असा दुर्लक्ष करण्यासारखा नाहीये, कारण मुळात सुरुवातच तिथं आहे. आपल्याकडे जो कोणी ग्राहक येणार आहे त्याची सुरुवातच तिथं होणार आहे. आणि कित्येक वेळेला मी बऱ्याच वेळेला म्हणतो की आपल्याकडे जी काही आपण एक व्यावहारिक ज्ञानामध्ये बऱ्याच गोष्टी आपण वैयक्तिक ज्या वेळेला आपण व्यवहार करतो त्यावेळेला आपण बऱ्याचशा ठिकाणी आपलं व्यवहार ज्ञान हे अचूकपणे वापरतो. पण ज्या वेळेला आपण जे बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये काम करतो त्यावेळेला का कोण जाणे पण आपलं व्यावहारिक ज्ञान हे बऱ्याच वेळेला कुठेतरी कमी पडतं असं मला वाटतं. आता एक साधी गोष्ट आहे की एक इंट्रोड्युसर, एक ओळख देणारी व्यक्ती कोण असावी ह्याचे आमच्याकडे काही धोरण आहे का? आम्ही काही ठरवलंय का की कोणी ओळख दिली पाहिजे? एखाद्यावरती 101चा दावा आहे, एखाद्यावरती रिकव्हरीच्या प्रोसेसेस चालू आहेत, पण तो तुमचा बचत खातेदार आहे, त्यांनी काही तुमचं खातं बंद केलेलं नाहीये. आणि तुम्ही जर तिथं त्याची तुमच्या याच्यात नियमात तुम्ही ठरवलं असेल की एखादा ठेवीदार असेल त्यांनी आमची ओळख द्यावी, भले तो 6 महिने असेल 8 वर्ष असेल, जे काही तुमचे निकष असतील ते, पण कुणी ओळख द्यायची? एका व्यक्तीने किती जणांना ओळख द्यायची? समजा मी तुमच्याकडे आलो, एक खातं उघडलं, मला कोणाची तरी मी ओळख करून घेतली आणि 7-8 महिन्यानंतर आलो आणि एकदम 100 खाती मी तुमच्याकडे ओळख उघडली आणि त्या 100 खात्यांना मी ओळख दिली, तुम्ही स्वीकारणार का? कारण नियमाने तुम्ही जोपर्यंत तुमच्याकडे नियमावली नाही तोपर्यंत तुम्ही मला नाकारू शकत नाही. तुम्ही मला नाही म्हणू शकत नाही. मी उद्या म्हणेन लेखी द्या मला, माझी ओळख का चालत नाही? मग ज्यावेळेला तुमच्याकडे नियम असेल तर तुम्ही म्हणू शकता की आमच्या नियमानुसार एका व्यक्तीची ओळख आम्ही इतके वेळाच घेऊ, आम्ही याच्या पलीकडे घेत नाही. हे तुम्हाला केव्हा म्हणता येईल? या बारीक बारीक गोष्टीत मी तुम्हाला सांगतो. कारण या इंट्रोडक्शन मध्ये देखील बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम असू शकतात. इंट्रोडक्शन आपण बऱ्याच वेळेला आपल्याकडे कोण कस्टमर आलाय हे आपण काही वेळा न बघता कोणाच्या ओळखीने आलाय हे आपण जर बघतो तर ती ओळखच नेमकी जर डिफेक्टिव्ह असेल तर तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. ओळख देणारी व्यक्ती समोर आली पाहिजे, खातं उघडणारा व्यक्ती पण समोर आला पाहिजे. त्याला रिझर्व्ह बँक म्हणते फेस टू फेस. असं कसं आहे, बऱ्याच वेळेला ओळख नसते, तो कुठेतरी कोरा फॉर्म घेऊन गेलेला असतो, तो सांगतो की साहेब यांची मी ओळख आणली, आम्ही कधीच कन्फर्म करत नाही. आम्ही ज्यांनी ओळख दिली त्याला कधी साधा फोन देखील करून विचारत नाही की साहेब तुमची ओळख दिली म्हणतात, तुमचंच आहे का ही सही, तुम्हीच खरं ओळख दिली आहे का? कारण तिथं पडलेली असते, त्यांनी दिलेली असते, त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी सही घेतलेली असते. ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला आतल्या काय असतात त्या माहिती नसतात आणि बऱ्याच वेळेला आपला हा निग्लिजन्स पार्ट आपल्याला अडचणीचा ठरू शकतो. ओळख देखील आपल्याला कोणाची घ्यायची, किती वेळा घ्यायची हे ठरवलं पाहिजे. एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी मुद्दाम उदाहरणातनं तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न करतोय कारण हा विषय तसा खूप मोठा आहे, पण यातले नेमके रिस्क फॅक्टर्स कुठं आहेत किंवा कुठं आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगतो. एक उदाहरण आपण घेऊया की समजा आज आता मी तुमच्या एखाद्या कुठल्या तरी पतसंस्थेच्या ब्रँचला मी तुमच्या गेलेलो आहे आणि त्या पतसंस्थेचे जे चेअरमन साहेब आहेत त्यांची माझी चांगली ओळख आहे. परंतु मी तिथं ब्रांचला गेल्यानंतर ब्रांच मॅनेजर मला काही ओळखत नाहीत, मी त्या ब्रांच मॅनेजरला ओळखत नाही. पण ज्या वेळेला मी त्या ब्रांचला गेलो आणि मी त्या ब्रांच मॅनेजर बरोबर गप्पा मारल्या, त्याला काही ते चेअरमन जे आहेत त्या पतसंस्थेचे त्यांच्याबद्दलचे काही रेफरन्सेस सांगितले आणि त्याला लक्षात आलं की नाही हे त्यांच्या ओळखीचे नक्की आहेत आणि हे चांगल्यापैकी ओळख त्यांची दिसते. आणि मग हळूच मी त्यांच्याकडे विषय काढला त्या मॅनेजरकडे की साहेब मी आता रस्त्याने इकडनं चाललो होतो, माझ्या गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झालाय, मला एक 5-10 हजार रुपयाची गरज आहे, तर तुम्ही जरा मला द्या, मी तुम्हाला नंतर देतो किंवा पाठवायची व्यवस्था करतो, तुमचा अकाउंट नंबर द्या. आता मी तर त्या पतसंस्थेचे जे कोणी चेअरमन आहेत त्यांची इतकी चांगली ओळख आहे असं त्यांना आणि तो विचार करेल की आपण यांना पैसे द्यायचे का नाही द्यायचे. दिले तरी अडचण आहे, नाही दिले तरी एखाद्या वेळेस चेअरमन म्हणतील अहो एवढ्या माझ्या ओळखीचे होते, 5-10 हजारांनी काय होणार होतं, दिले का नाही. अशा वेळेला नक्कीच तो मला केबिन मध्ये फक्त बसवेल आणि बाजूला जाऊन कुठंतरी फोन करेल चेअरमन साहेबांना आणि सांगेल की अहो तुमच्याकडे निमकर नावाचे ग्रस्त आलेत बा, तुमची ओळख सांगतायत, चांगल्यापैकी ओळख सांगतायत, ते कदाचित तिकडनं सांगतील हो चांगल्या ओळखीचे आहेत. मग ज्यावेळेला पुन्हा तो मॅनेजर त्यांना विचारेल की साहेब ते 10 हजार रुपये मागतायत त्यांना देऊ का, अशा वेळेला ते चेअरमन 3 उत्तर, त्यांना 3 पर्यायामध्ये एखादी उत्तर मिळतील. एक तर सांगतील द्यायला हरकत नाही, देऊन टाक, चांगली व्यक्ती आहे, पैसे देतील, नाही दिले तर संध्याकाळी माझ्याकडनं घेऊन जा. दुसरा पर्याय सांगतील की हा आर्थिक व्यवहार आहे, मी त्यांच्यावर कधीही आर्थिक व्यवहार केलेले नाहीत, तुमचं तुम्ही ठरवा. आणि तिसरं उत्तर असं असेल की तुम्हाला फोन केला ते बरं केलं, आतापर्यंत माझ्या नावावर त्यांनी बऱ्याच ठिकाणी गंडे घातलेले आहेत, त्यांना 1 रुपया देऊ नका, चहा पाणी पाजला असेल तर पाजा, नाही तर आकलून द्या.
मला वाटतं जो इंट्रोडक्शन करणारी व्यक्ती आपल्याकडे खातं उघडून जे देताना येते त्याला आम्ही 6 महिन्यांनी वर्षांनी कर्ज देतो. आणि हे कर्ज देताना माझं चॅलेंज आहे तुम्हाला सगळ्यांना किंवा माझा तुम्हाला प्रश्न असेल, तुमच्यापैकी किती संस्थांमधले मॅनेजर्स हे इंट्रोड्युसरला फोन करून विचारतात की साहेब तुमच्या ओळखीने तुमचं बोट धरून ही व्यक्ती आमच्याकडे आली होती, आम्ही याला एक 5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 1 लाख रुपये कर्ज देऊ इच्छितो. साहेब कसा काय माणूस आहे हा? त्या आत्ताच्या या ज्या काही आपल्या प्रसंगामध्ये जसं तुमचे चेअरमन त्या पतसंस्थेच्या चेअरमन जे आहेत त्यांनी जे मॅनेजरला उत्तर दिली तशी कदाचित त्या इंट्रोड्युसर कडनं तुम्हाला उत्तर मिळतील. कदाचित तो इंट्रोड्युसर सांगेल हरकत नाही द्यायला, देऊन टाका, वेळ आली तर मी जबाबदारी घेतो, गॅरेंटर देखील मी राहायला तयार आहे. तुमची रिस्क झिरो झाली, त्या कर्जाबदली रिस्कच कमी झाली तुमची, कारण गॅरेंटर राहायला तयार आहे, इंट्रोड्युसर तुमचा चांगला क्लायंट आहे, तो मोठा डिपॉझिटर आहे, तुम्हाला झिरो रिस्क झाली. दुसरी रिस्क तुमची कुठं वाढेल ते सांगतील आमची ओळख आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आर्थिक व्यवहार त्यांचे मला माहित नाहीत, तुम्ही तुमच्या पातळीवर सगळ्या तपासण्या करा आणि तुम्ही काय करा. तुमची रिस्क वाढली, तुम्हाला ते कर्ज प्रकरण देखील आता बारकाईने बघणार आणि कदाचित ते तुम्हाला असं सांगतील की अहो काय भानगडीत पडू नका. त्यांच्याबद्दल बऱ्याच काही मी गोष्टी ऐकल्यात, मी देखील 1-2 ठिकाणी अडकलोय, आमच्यावरतीच केसेस चालू आहेत, तिथं तुम्हाला रिजेक्शनला 1 सेकंद देखील लागणार नाही, तुम्ही कर्ज प्रकरण तातडीने नाकारा. मला वाटतं या गोष्टीचं आपण आपल्याकडे मशिनरी आहे ना, आमच्याकडे हे सगळी साधनं आहेत. एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. सिबिल तर आहेच, सिबिलचा काही प्रश्नच नाहीये, परंतु ही जी काही एक मार्केट इन्फॉर्मेशन जी असते ही कुठेतरी आपल्याला मिळवण्यासाठी हा एक आपल्याला चांगल्यापैकी साधन असतं. हा केवायसीचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे आणि या केवायसीच्या माध्यमातून आपण या गोष्टी करू शकलो पाहिजे. मला वाटतं की बऱ्याच वेळेला एक केवायसीचा एक गैरसमज असा आहे की फक्त खातं उघडून झालं की इथे कर्तव्यता झाली की केवायसी संपली, असं नाहीये. तो ज्या वेळेला आमच्याकडे आलेला आहे, आतमध्ये तो आलेला आहे, त्यावेळेला त्याच्यानंतरचे जे व्यवहार त्याचे आहेत त्या व्यवहारांवर देखील आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आम्ही ते व्यवहार देखील मॉनिटर केले पाहिजे. आता तुम्ही जर केवायसीचा फॉर्म बघितलात तर त्या फॉर्म मध्ये काही जी माहिती असते आपल्याकडं त्याच्यामध्ये एक मॅन्डेटरी माहिती असते आणि एक ऑप्शनल माहिती असते. मॅन्डेटरी म्हणजे जी बंधनकारक आहे, तुम्हाला ती द्यावीच लागते, आणि काही माहिती ही वैकल्पिक असते की तुम्ही द्या नाही तर देऊ नका. त्याच्या आर्थिक स्थितीबद्दलची माहिती ही देखील आपल्याला असली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुमच्याकडे एखादा कस्टमर जेव्हा खातं उघडतो, तो कुठेतरी नोकरीला आहे, तो लिहितो त्याच्यामध्ये की मी नोकरी करतो आणि नोकरीचं माझं वेतन मासिक काय 20,000 25,000 आहे, आणि त्याच्या खात्यावर जर तुम्हाला काही वेड्यावाकड्या किंवा ऍबनॉर्मल ट्रान्झॅक्शन जर दिसायला लागले असतील तर निश्चित तुम्हाला कॉशियस राहिलं. असं नाहीये की कर्ज दिलंच की फक्त मॉनिटरिंग करा, कर्जाच फक्त, कारण का तर आपण त्यांना तसं नाहीये. कारण ज्या वेळेला तो तुमच्याकडे व्यवहार करतो त्यावेळेला त्याच्या कक्षेच्या बाहेर जर त्याचे व्यवहार असतील तर तुम्ही नक्की त्याला, असा अर्थ नाही की तुम्ही त्याला नोटीस पाठवा किंवा त्याला जाब विचारा, असं नाही, पण त्याला कुठंतरी तुम्ही विश्वासात घेऊन विचारलं पाहिजे की तुमचे हे व्यवहार नक्की काय आहे. कारण या चॅनलचा तुम्ही आमचा वापर करता, म्हणजे तुमचा वेतन 25,000 रुपये आणि तुमचे महिन्याला 3-3, 5-5 लाखाचे व्यवहार होत आहेत, हे नक्की काय व्यवहार आहेत. मग तो सांगेल की नाही माझी काही जमीन विकली त्याचे पैसे आले किंवा हे आले ते आले, ते पटतंय का आपल्याला बघा. कारण हा आपल्या दृष्टीने देखील हा एक कुठलाही गैरव्यवहार जो असतो किंवा कुठलाही एखादा जो काही फ्रॉड एखाद्या संस्थेमध्ये होतो तो एका रात्रीत कधीच होत नाही. त्या माणूस जो असतो त्याने हळूहळू कुठेतरी ती सुरुवात केलेली असते आणि जेव्हा ते पचत जातं त्याला थोडं थोडं थोडं, तेव्हा त्याची ती जी काही आपण भूक म्हणतो किंवा हाव म्हणतो ती वाढते आणि मग तो कुठेतरी ट्रॅप मध्ये अडकतो. पण तो ती वेळ गेलेली असते आणि मग नंतर एक्सपोज झाल्यावर आपल्या लक्षात येते. मला वाटतं की हा एक देखील आपल्या दृष्टीने एक मॉनिटरिंग ऑफ ट्रान्झॅक्शन ज्याला म्हणतो की हे कुठेतरी आपण पतसंस्थांनी देखील आता हे बघणं आवश्यक आहे. आपण देखील आता अँटी मनी लॉन्ड्रिंगच्या अखत्यारीत आहोत. हा बऱ्याच वेळेला आपला एक गैरसमज आहे की आमचा काही संबंध नाही अँटी मनी लॉन्ड्रिंगचा. अँटी मनी लॉन्ड्रिंगचा ऍक्ट तुम्ही वाचा, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सगळ्या त्याच्यामध्ये आहे. आपण एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहोत, त्यामुळे आपण अँटी मनी लॉन्ड्रिंगच्या याच्यामध्ये इन्कम टॅक्सच्या ज्या काही प्रोव्हिजन्स असतील किंवा 50,000च्या पुढचे काही व्यवहार असतील त्याला पॅन कार्ड घेणं किंवा 20,000 किंवा 20,000च्या पुढचे काही व्यवहार रोखीत न करणं, ज्या काही गोष्टी आपल्याला आयकराच्या तरतुदीमध्ये आपल्याला सांगितलेल्या असतील किंवा अँटी मनी लॉन्ड्रिंगच्या ज्या ठीक आहे आपल्याला बँकांसारखी काही रिटर्न्स नाहीये मॅन्डेटरी जी त्यांना फिनान्शियल इंटेलिजन्स युनिटकडे पाठवावी लागतात. 10 लाखाच्या पुढे ट्रान्झॅक्शन झालं तर पाठवा, सस्पिशियस ट्रान्झॅक्शन असेल तर तोही पाठवा. हे आपल्याला आज बंधन नाहीये हे मान्य मला,
परंतु आपली एक कुठेतरी सेल्फ मॉनिटरिंग सिस्टीम देखील आपल्याकडे असली पाहिजे, की बाबा ठीक आहे, आमच्या जरी हे मॅन्डेटरी नसलं तरी देखील आमच्या सिस्टीमचा किंवा आमच्या याचा कुणी दुरुपयोग करत नाही ना, कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी आमची पतसंस्था वापरत नाही ना, हे देखील आपण बघ, कारण शेवटी तो जाणार आहे. मला सांगा, रेप्युटेशन रिस्क आज केवढी मोठी आहे. एखाद्या खात्याच्या बाबतीत काही गैरव्यवहार झाला, त्याच्यावर काही पोलीस केस झाली आणि आपल्या पतसंस्थेचं त्याच्यामध्ये जर नाव आलं, केवढी त्याच्यामध्ये नाचक्की होऊ शकते आपली, आपल्या संपूर्ण व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे काही कर्ज प्रकरण नाहीये की कर्ज दिलं, कर्ज बुडवलं, त्याने हाही विषय नाही. पण एखाद्या खात्यामध्ये अशा प्रकारचं जर काही झालं किंवा तुम्ही स्वीकारलेल्या ठेवींमध्येच जर अशा प्रकारचं काही जर लक्षात आलं आणि जर त्याची कुठं पेपरला बातम्या आल्या किंवा काही सोशल मीडियावरती जर काही बातम्या आल्या, मध्यंतरी तुम्ही अनुभव घेतलाय, एका सगळ्यात आशिया खंडातल्या देखील एका मोठ्या संस्थेला या सगळ्या दिव्यातनं जावं लागलं. मोठ्या प्रमाणात त्याचे त्यांना परिणाम भोगावे लागले. त्यांच्याबरोबर अन्य पतसंस्थांना याचे परिणाम भोगावे लागले. कारण शेवटी आपण जे आहेत हे आपण एका पतसंस्थेचा हा प्रश्न नसतो, हा संपूर्ण सहकार चळवळीवर होणारा परिणाम असतो. एका बँकेवरती झालेला परिणाम हा सगळ्या अन्य बँकांवर किंवा अन्य सहकारी संस्थांवर देखील होत असतो. तुमच्या शेजाऱ्याकडे काही झालं तर आपल्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे या दृष्टीने देखील आपण सगळ्यांनी मिळून हे कुठेतरी आता जपण्याची वेळ, कारण हे जसं तंत्रज्ञान आता आपलं अद्ययावत होत जाणार आहे, तसं हे सगळ्या या माध्यमामधनं या गोष्टी आता हळूहळू टाईट ज्याला आपण म्हणतो किंवा कडक होत जाणार आहे. आता लपवा छपवी करायला काही स्कोपच नाही. आता आमच्याकडे सीबीएस आहे. आता असं काही नाही की ब्रांचला वेगळ्या ब्रांचेस आहेत, ब्रांचची वेगळी आयडेंटिटी आहे. सीबीएस झालेला आहे. आता आमच्याकडे युनिक कस्टमर आयडी झालेला आहे. एका कस्टमरला एकच आपण अकाउंट नंबर देतोय, युनिक नंबर देतोय. त्यामुळे त्या नंबरच्या अंतर्गत सगळेच व्यवहार तिथे येत आहेत. आता जसं आपल्याकडे बँकांमध्ये सिबिल किंवा याची व्यवस्था आहे, तशी आता पतसंस्थांमध्ये आणायचं सहकार खात्याचं चाललेलं आहे किंवा ते किंबहुना त्याबाबतची त्यांची आखणी पण झालेली आहे. त्रास असेल किंवा अन्य काही असतील, अशा प्रकारचे हे देखील आता आणायचं चाललेलं आहे. म्हणजे ही ट्रान्सपरन्सी आता हळूहळू वाढणार आणि ह्या ट्रान्सपरन्सीमध्ये या दृष्टीने आपण हे गोष्टी करणं आवश्यक आहे. तर मला वाटतं की त्या याच्यातनं आपण बघितलं पाहिजे की मला फक्त खातं उघडलं म्हणून नाही, याच्यासाठी हे नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या कस्टमरला आणि आपले एम्प्लॉईज असतील त्यांना देखील याचं कुठंतरी एज्युकेशन किंवा ट्रेनिंग दिलं पाहिजे. मी असं मुळीच म्हणणार नाही की तुम्ही उद्याच्या उद्या सगळे लगेच निकष सुरू करा, माझं असं मुळीच म्हणणं नाही. परंतु आपला जो कस्टमर आहे, या कस्टमरला त्याची कुठेतरी पूर्वकल्पना तर आपण दिली पाहिजे. त्याला सांगितलं गेलं पाहिजे की नाही, आता हे अशा प्रकारचे निकष आमच्यावर बंधनकारक आहेत, अशा प्रकारचे हळूहळू या गोष्टी आता आपल्याला याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. जर आपण त्याच्यामध्येच अजून जर त्या मोहात अडकलो तर अजूनही आपल्याला अडचणी त्याच्यामध्ये येऊ शकतील. तर या दृष्टीने मला वाटतं कुठेतरी आपण हा भाग एक बघितला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला हे बघणं आवश्यक आहे. मला वाटतं हे सगळं आपण बघत असताना एक कस्टमर म्हणून देखील आपल्याला काही गोष्टी बघणं आवश्यक आहे. कारण मुळात बऱ्याच वेळेला ही केवायसीची धोरणं आम्ही करणार किंवा आम्ही त्याच्यामध्ये आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आम्ही एखाद्या कस्टमरला युनिक आयडी नंबर देतो, या युनिक आयडीला जर आम्ही एकदा मास्टर केवायसी जर तयार केली तर प्रत्येक वेळेला नवीन खात्यासाठी करायची गरज नाही. आपण मग एक पॉलिसी ठरवली पाहिजे की 5 वर्षांनी अपडेशन करायचं का किंवा ह्या गोष्टी करायच्या का, हे आपण ठरवू शकतो. पण असं नाही, मी समजा एक बचत खातं तुमच्याकडे उघडलंय, मी तुमच्याकडे सभासद पण झालेलो आहे. जनरली आता आपण पतसंस्थांना आपल्याला बंधनकारक आहे की ठेव खातं असलं तर सभासदत्व असणं आवश्यकच आहे. त्यामुळे कुठेतरी आपण एक सभासदत्व किंवा बचत खातं असेल या ठिकाणी कुठेतरी एक आपण ठरवून त्याची एक मास्टर केवायसी तयार केली आणि तिथे एक त्याचा युनिक नंबर आपण जर तो हे केला तर ते नंबर्स जर आपण सगळीकडे, मग मला परत एक एफडी अकाउंट उघडायचंय तर मला त्यासाठी पुन्हा केवायसी द्यायची काही गरज नाही. मी तुमचा नुसता फॉर्म भरून दिला तरी चालेल, मग तिथं माझा तो मास्टर जो काही युनिक केवायसी नंबर आहे तो तिथे येईल. कारण याच्यामध्ये कस्टमरला हॅरॅसमेंट नको आहे. नाही तर 2 फोटो प्रत्येक वेळी आणा, प्रत्येक वेळी ही झेरॉक्स आणा, प्रत्येक वेळी हे आणा, ही देखील आपल्याला गरज नाही. त्यामुळे ही आपल्याला जे आपण म्हणतो त्या केवायसीचा एक मास्टर तयार करणं आणि त्याचा एक नंबर आपण जो काय म्हणतो युसीआयसी तयार करणं आणि ह्या युसीआयसीच्या ह्याच्यातनं आपण ह्या देखील गोष्टी टाळू शकतो. म्हणजे आपली फॉर्मॅलिटी पण पूर्ण झाली, कस्टमरला देखील आपण कुठेही त्रास देणार नाही. त्यामुळे त्या दृष्टीने मला वाटतं हा एक आपण प्रयत्न केला पाहिजे. अर्थात हे सगळं करत असताना कस्टमर देखील आपल्याला सांभाळायचा.
कस्टमरला देखील आपल्याला कुठेही आता आपल्याला तोडायचं नाहीये. ह्याचं कारण मार्केट सिच्युएशन आता बदलत चाललेली आहे. आता सगळीकडे जो काही मार्केट ट्रेंड आहे, कस्टमरच्या एक्सपेक्टेशन्स आहेत, या सगळ्या बदलत चालल्या. पण बऱ्याच वेळेला मी जे काही बघतो किंवा मी जे काही पाहतो, याच्यामध्ये आम्ही पतसंस्था ज्या आहेत, या पतसंस्था अनुकरण करण्याच्या नादामध्ये आम्ही आमचा पारंपरिक ग्राहक घालवत आहोत. म्हणजे राग मानू नका तुम्ही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आमचा पारंपरिक ग्राहकच आम्ही सोडायला लागलेलो. आज पारंपरिक ग्राहक जो आमचा आहे, तो एनबीएफसी आणि सावकाराच्या दारात आम्हीच नेऊन त्याला ठेवलंय की काय, अशी आज अवस्था थोडक्यात झालेली आहे. आम्ही कोऑपरेटिव्ह बँका, प्रायव्हेट बँका यांच्या आमच्या काही योजना आणतो. आम्ही आमच्या काही कर्जाची योजना असेल, ठेवीची योजना असेल, ही आम्ही आमच्या यांनी ठरवतो. संस्थेचा वर्धापन काय 25 वर्ष झाली म्हणून अमुक योजना आणली. आज काय अध्यक्षांचं काहीतरी 50 वर्ष पूर्ण झाली त्यांची म्हणून ही आणली. अशा प्रकारच्या ज्या काही आम्ही एक योजना आणतो, या आम्ही आपण असं जर म्हणलं की आम्ही या आमच्या ग्राहकावर लादण्याचा प्रयत्न करतो. कितीतरी तुमच्या बॅलन्स शीट मध्ये किंवा तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये डिफंक झालेल्या डिपॉझिट स्कीम्स किंवा लोनच्या स्कीम तुम्हाला दिसतील, की ज्या आणल्या आणि त्या अगदी अल्पकाळ देखील टिकल्या नाही आणि त्याचे लगेच संपल्या आणि मग त्या मात्र आहेत तशाच राहिलेल्या आहेत. कुठंतरी आमच्याच एक्झिस्टिंग डिपॉझिट मधनं आम्ही तिकडे कन्वर्ट करून त्या थोड्याफार त्यावेळेला त्या जगवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं हा एक भाग आपण कुठेतरी बदलला पाहिजे. आपल्याकडे कुठेही ग्राहक सर्वेक्षण, ग्राहक संपर्क किंवा ग्राहक संवाद हा भाग आपल्याकडे फारसा होत नाही. आपण कुठेही ग्राहकापर्यंत पोहोचतच नाही. खरा ग्राहक माझा कोण आहे हा मला माहितीच नाही. कितीतरी वेळा आम्ही फक्त आपण कधी करतो का, आम्ही आमच्याकडचा जो ग्राहक तुटून गेलेला आहे त्याच्याशी आम्ही संपर्कात जात नाही. आमच्याकडे 5 वर्षापूर्वी काही टेक्नॉलॉजी नव्हती, आमच्याकडे काही ग्राहकाच्या वेगळ्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही म्हणून काही ग्राहक वर्ग आमच्यापासून दूर गेलेला आहे. अशा ग्राहकाला आम्ही पुन्हा जाऊन बोलवतो का, आम्ही पुन्हा जाऊन संपर्क साधतो का, तर आम्ही नाही करत. आमची एक अशी हे आहे की कस्टमर म्हणजे काय, आमच्याकडे आला तर तो कस्टमर. आम्ही कुठेही आता आमचा पोटेन्शियल कस्टमर कोण आहे हे आम्ही शोधण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. आमची एकच आहे की काउंटरला सर्व्हिस दिली आम्ही म्हणजे आम्ही धन्यता मानतो. ही फेज आता गेलेली आहे. कस्टमर सर्व्हिसची जी फेज होती ही गेलेली आहे. त्याच्यानंतरही 2-3 फेजेस येऊन गेल्या. कस्टमर सर्व्हिस गेली, त्याच्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शनची फेज आली होती की ग्राहकाचं समाधान करा, सेवा नको, ग्राहक समाधानी ग्राहक. म्हणजे काही वेळेला ते स्लोगन्स असायची, समाधानी ग्राहक असला पाहिजे किंवा समाधानी ग्राहक हेच आमचं उद्दिष्ट वगैरे काय काय असेल ते असेल. त्याच्यानंतर ग्राहकाचं कस्टमर डिलाईट नावाची कन्सेप्ट आली की आम्हाला ग्राहकाला जास्तीत जास्त आनंद कसा देता येईल याच्याबद्दलच आहे. आज कस्टमरच्या बाबतीत कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट नावाची संकल्पना की ग्राहकाबरोबर तुमचा कायम सततचा एक कुठेतरी तुमची एक त्याच्याबरोबरचा संवाद राहायला पाहिजे किंवा त्याच्याबरोबरच तुमची रिलेशनशिप, एक संबंध त्याच्याबरोबर असलं पाहिजे. भले तो माझा ग्राहक असो नसो, माझा भविष्यात होणारा ग्राहक आहे का किंवा पूर्वी माझा ग्राहक होता. मी तुम्हाला एक सांगायला हरकत नाही, मध्यंतरी हे जे काही तुमचे याचे कार्यक्रम होते, आंतरराष्ट्रीय याचे कार्यक्रम चालत होते त्या कोविडच्या काळामध्ये, त्यावेळेला जपानचा एक क्रेडिट युनियनचा कार्यक्रम होता आणि मला खरंच ती संकल्पना आवडली म्हणून मी तुम्हाला शेअर करतो. ती चांगली संकल्पना मला त्याच्यामध्ये आवडली. त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक जो काही ग्राहक आहे, स्टाफ आहे, या स्टाफकडे ग्राहकांची पालकत्व दिलेली. बघा किती गमतीशीर आणि किती छान संकल्पना आहे ती, की ब्रांचला तुमच्या 100, 200, 3000 काय असतील तर तुमच्यापैकी जे 10 स्टाफ असेल तर त्या 10 स्टाफ मध्ये त्या ग्राहकांचं पालकत्व द्यायचं. आता हे पालकत्व नुसतं देऊन त्यांनी त्या ग्राहकांबरोबर संवाद साधायचा का, तर त्याचाही भाग नाहीये. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी ती संकल्पना अजून पुढच्या ह्याच्यात राबवले. ग्राहकाचा ग्राहक हा माझा कसा ग्राहक होईल, कस्टमर हा माझा पोटेन्शियल कस्टमर कसा होईल, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न. म्हणजे माझ्याकडे जर 100 ग्राहक असतील तर मी 100 ग्राहकांकडे गेलो तर त्या 100 ग्राहकातल्या प्रत्येक ग्राहकाचे 5-5 जर कस्टमर, समजा मी एखादा इंडस्ट्री माझा किंवा दुकानदार आहे माझा, आता तुम्ही किराणा मालाच्या दुकानदाराला तुम्ही कर्ज दिलंय किंवा तुमच्याकडे तो ठेवचा खातेदार आहे, तो तुमचा खातेदार आहे, तुमचा ग्राहक आहे. आता त्या दुकानात येणारी मंडळी ही त्याची ग्राहक आहेत ना.
ते ग्राहक कोण आहेत, त्यांच्याकडे मी जाऊ शकतो का, त्यांच्याकडे मी पोहोचू शकतो का, त्यांना माझ्या सेवा मी देऊ शकतो का, त्यातले कोण आहेत मला त्याच्यामध्ये की जे माझ्या दृष्टीने पोटेन्शियल आहेत आणि मला मिळू शकतील, अशा प्रकारची संकल्पना तिथल्या क्रेडिट युनियन राबवत आहेत. आणि त्याच्यामध्ये इतका बेस त्यांचा त्यांनी वाढवलेला आहे की ते म्हणतात आमचा कस्टमर बेस हा खूप मोठा आहे. म्हणजे तिथं कुठली संस्था मोठी ही आपल्यासारखी आकडेवारीवर नाही आहे. आपल्याकडे आकडेवारीलाच जास्त महत्व आहे, पर्सेंटेज. आज या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती ग्राहक किंवा ग्राहकांना मिळवण्यासाठी किंवा ग्राहक टिकवण्यासाठी अशा प्रकारच्या या योजना आहेत. मला वाटतं या चांगल्या संकल्पना आपण घ्यायला काय हरकत आहे. शेवटी आपला बेस जेवढा ब्रॉड होईल, जेवढी आपली ग्राहक संख्या जेवढी वाढेल, तेवढं मला वाटतं आपल्या संस्थेच्या दृष्टीने खूप चांगलं. शेवटी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या पतसंस्थेला किंवा आपली जी पतसंस्था आहे, या पतसंस्थेला आपण म्हणतो कस्टमर इज गॉड. का म्हणतो? आपल्याला माहिती आहे देव तारी त्याला कोण मारे, ही म्हण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ग्राहकांनी जर आपल्याला तारलं तर आपल्याला जगातली कुठलीच शक्ती आपलं वाईट करू शकत नाही. ना सहकार खातं आपलं वाईट करू शकणार, ना कोणीही काही वाईट आपलं करू शकणार. कारण जर ग्राहकच माझ्या बरोबर शेवटपर्यंत असेल, त्याचा माझ्यावरती पूर्ण विश्वास असेल, तर कुठलीही जगातली शक्ती मला काहीही माझ्या संस्थेचं वाकडं करू शकणार. पण आम्ही ह्या गोष्टीकडे बघितलेलंच नाहीये, आम्ही ही ताकदच ओळखलेली नाहीये. आम्ही नको त्या ताकदीच्या पुढे नतमस्तक होतो आणि आम्ही त्यांच्या पुढे जास्त हे होतो. आपलं मला वाटतं कुठेतरी एक आपलं डायरेक्शन देखील आता बदललं पाहिजे की ग्राहक हा माझा आहे, हा कसा राहायला पाहिजे, हा कसा माझ्याकडे टिकला पाहिजे, या दृष्टीने मला वाटतं आपण या गोष्टी केल्या पाहिजे. मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो की कस्टमरच्या पतसंस्थेच्या बाबतीतल्या अपेक्षा या फारशा नाही. मी बऱ्याच कस्टमर बरोबर माझे संपर्क आहेत, मी बऱ्याच ठिकाणी स्वतःही सर्वे करायचा प्रयत्न केला आणि मी एक त्याच्यातनं एक माझ्या एक लक्षात आलं. मग मी एक त्याच्यामधनं एक डिझाईन तयार केलं आणि एक कस्टमर हा जो काही शब्द आहे, इंग्रजी मधला जो शब्द आहे कस्टमर, CUSTOMER असं कस्टमरचं स्पेलिंग आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या स्पेलिंग मधले जे प्रत्येक अल्फाबेट आहे, म्हणजे जे प्रत्येक अक्षर आहे, या प्रत्येक अक्षरामध्ये फक्त कस्टमरच्या अपेक्षा दडलेल्या आहेत. इतक्या साध्या सोप्या आहेत. म्हणजे कस्टमर, तुम्ही जर डोळ्यासमोर शब्द आणला तर पहिला सी फॉर कर्टसी. कर्टसी याचा अर्थ काय? तर कर्टसी याचा अर्थ त्याला कुठेतरी एक आपुलकी पाहिजे, आत्मीयता पाहिजे. कस्टमर म्हणतो मला कुठेतरी गेल्यानंतर मला असं वाटलं पाहिजे की ही संस्था माझी आहे. मला एक आपुलकीने कुठेतरी, नुसतं आपुलकीने वागणारी माणसं असं म्हणून स्लोगन लावणारी बँक आज नाहीये. नुसते आपल्याला स्लोगन लावायचे नाहीयेत, पण कुठेतरी ती त्याच्या एक मनात ज्याला आपण म्हणतो की ते कुठेतरी त्याला भावलं पाहिजे की नाही हे माझी संस्था. मला हे असं वाटलं पाहिजे त्या कस्टमरला की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी या संस्थेबरोबरच राहीन आणि मला ही संस्था उपयोगी पडणार आहे. माझ्या बऱ्या वाईट प्रसंगात ही संस्था माझ्या पाठीमागे. इतकी त्याला एक आपुलकी किंवा त्याच्याबद्दल हे असली पाहिजे. यू ची अपेक्षा काय आहे? यू फॉर अपडेशन. अपडेशन याचा अर्थ काय? अद्ययावत पाहिजे. आमच्या पतसंस्थेकडनं त्याला मिळणारी माहिती ही अद्ययावत माहिती द्या. त्याला एज्युकेट करा. त्याला सांगा हे असं असेल. त्यांनी एखादी माहिती माहिती व्याजदर काय आहे, तर आपल्याकडनं व्याजदर काय सांगितले जातात? कुठला तरी कालचा परवाचा की बदललेलेच नसतात किंवा अन्य गोष्टी नसतात. काही परिपत्रक, नव्याने आलेले नियम हे आमच्याकडे अद्ययावतच नसतात. आम्ही कस्टमरला काहीतरी सांगतो आणि मग काय होतं, आम्ही नंतर त्याला फोन करून सांगतो की अहो नाही साहेब ते सांगितलं ते चुकलं बरं का, ते जरा लेटेस्ट अमेंडमेंट झाली, जरा ते बदलायला लागेल आपल्याला. त्याचं तिथे इम्प्रेशनच खराब होतं की तो म्हणतो अरे काय हे, मला अपडेट माहिती द्या. साधी अपेक्षा आहे, काय फार अपेक्षा आहे का? बॅलन्स विचारला, अपडेट सांगा ना, त्याला अद्ययावत सांगा. एस फॉर स्पीड. स्पीड याचा अर्थ गती. गती याचा अर्थ त्याचं असं म्हणणं नाही की मी आलो की, पण एक काहीतरी त्याला निर्धारित वेळ ठरवा. विशेषतः खातं उघडल्यानंतर, डिपॉझिट त्यांनी केल्यानंतर डिपॉझिटची रिसिप्ट त्याला कधी द्यायची, त्याची वेळ आपली ठरली पाहिजे. कर्ज मागणीचा अर्ज दिल्यानंतर त्याला कर्ज मंजुरी आणि कर्ज वितरण कधी झालं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. असं नाही की तो आला की लगेच त्याला 2 मिनिटात द्या, 5 मिनिटात द्या. प्रत्येकाची एक जी काही वेळ आहे, ती जी काही नॅचरली जी काही आहे त्या घेतल्या पाहिजेत आपण. असं त्याच्यातलं त्याचंही अपेक्षा नाही, पण त्या दृष्टीने कुठेतरी आपण एक आपल्याला स्वतःवरती एक बंधन घालून घेतलं पाहिजे आणि या गोष्टी आपण त्या वेळेत करायचा प्रयत्न केला पाहिजे.
कर्जाच्या बाबतीत तुम्हालाही हा अनुभव असेल की कर्ज वेळेवर आणि आवश्यक तेवढं दिलं तर परतफेड व्यवस्थित होते. या दोन्ही पैकी एखादी गोष्ट जरी चुकली तरी परतफेडीला प्रॉब्लेम येऊ शकतो, खाती एनपी होऊ शकतात. त्यामुळे या दृष्टीने आपल्याला स्पीड काय आपला असला पाहिजे किंवा आपली गती काय असली पाहिजे त्याच्या ह्याच्यामधली ती पण ठरवलं पाहिजे. त्याच्यानंतर टी फॉर टाइम. टाइम याचा अर्थ अवधी किंवा वेळ. तुम्ही ज्या ज्या वेळेला कस्टमरला एखादी वेळ देता ती वेळ पाळण्याचं तुमचं बंधनकारक आहे. ठीक आहे, तुम्हाला काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये अचानक काम निघालं असेल तर त्याला इंटिमेट अगोदर करा की माझं अचानक काम आहे. बऱ्याच वेळेला कस्टमरला वेळ जात नाही. तुम्ही एखाद्याला बोलवलं की नाही तुमच्या कर्ज प्रकरणावर चर्चा करायची या, आणि तुम्ही कुठेतरी बाहेर निघून गेलेला असाल आणि तो तासभर ताटकळत बसला. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. तो अर्धा तास बसेल ती फाईल घेऊन पलीकडच्या कुठल्या तरी संस्थेत जाईल, तिथनं त्याला कर्ज मिळेल. प्रत्येकाची वेळ जी आहे ही ठरवलेली आहे आणि त्याच्या वेळेचं त्याला महत्व आहे. तुम्ही जर बघितलं तर आजकाल तुम्ही तर मुंबईमधली मंडळी आहात, एटीएम देखील आता बँकांना विचार करावा लागतो की ऑफिसमधनं घरी जेव्हा माणूस जाणार आहे त्याच्या डाव्या साईडला त्याला एटीएम मिळालं तर तो पटकन जाईल. रस्ता क्रॉस करण्याची आज मानसिकता नाही. ऑफिसमध्ये जाताना एखादी तुम्ही बऱ्याच वेळेला हे आता सर्वे असे व्हायला लागले किंवा आपल्याला बिझनेस कसा मिळेल किंवा बिझनेस मिळवण्यासाठी कस्टमरची नेमकी मानसिकता आता काय आहे. कारण कस्टमरकडे वेळच नाहीये. तो म्हणतो मला वेळच नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. तर या दृष्टीने तुम्हाला त्याच्या वेळेचं महत्व हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि कुठलंही बारीक सारीक जरी काम, पासबुक भरण्यासाठी म्हणून तुम्ही त्याला बोलवलं की अपडेट करून आम्ही पासबुक देणार आहोत आणि तो आला आणि त्याला सांगितलं नाही साहेब झालंच नाही, आज आमचं मशीनच खराब. मग तुम्ही मशीन काय अचानक खराब झालेलं नाहीये, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फोन करून त्याला सांगितलं पाहिजे किंवा आज येऊ नका, तुम्ही हेलपाटा घेऊ नका. हिथं जर ही एक तुमचं इम्प्रेशन जे आहे हे तिथं. आणि एक कायम लक्षात ठेवा, 99.9% कस्टमर लेखी तक्रार करत नाहीत. त्यांना कुठेही या लेखी भानगडीत पडायचं नसतं. ते म्हणतात यांची रिलेशनशिप संपवा, हळूहळू खात्याचे व्यवहार बंद करा. आपल्याकडे करतो का आपण मॉनिटरिंग की एखाद्या खात्यावरचे व्यवहार हळूहळू का कमी झाले, हे बंद व्हायच्या का मार्गावर आलेलं आहे, काय आपली नेमकी सर्व्हिस चुकते का, त्याच्या अपेक्षा काही बदलल्यात का, आपण काही गोष्टी त्याला देऊ शकत नाही. असा कुठेही सर्वे आपला होत नाही. खातं बंद झालं, बंद करायला आला तरी आपल्याकडे फारसं त्याच्याकडं हे केलं जात नाही. त्यामुळे कस्टमर कंप्लेन करण्याच्या याच्यामध्ये फारसा नसतो. तुम्ही बघा ना, तुमच्या आता किती हजारो कस्टमर असतील, त्याच्यामध्ये तक्रार करणाऱ्या कस्टमरचं जर प्रमाण तुम्ही बघितलं तर किती टक्के आहे सांगा. म्हणजे 1% काय 0.01 देखील नसेल. त्यामुळे लेखी तक्रारीच्या भानगडीत कस्टमर पडत नाही हे कायम लक्षात ठेवा. त्याला एखादी गोष्ट पटली नाही किंवा त्याला जर काही तिथं एखादी गोष्ट जर त्याला तिथं खटकली तर तो तुमचे व्यवहारच बंद करतो. तो तुमच्याकडे थांबत नाही, काही कारण सांगेल. पावती रिन्यू होईपर्यंत थांबेल आणि रिन्यू होता नाही साहेब मला घर घ्यायचंय, मला पैसे पाठवायचे, तिथलेच पैसे तुमच्याकडचे काढणे दुसऱ्या संस्थेत तो रिन्यू करेल. त्यामुळे हे कुठंतरी आपल्याला ह्या लक्षात लिहिलं आहे. त्यामुळे त्याच्या वेळेला महत्व असलं पाहिजे. ओ फॉर ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक याचा अर्थ काय, तुम्ही कायम एक आशावादी किंवा सकारात्मक भूमिका तुमची त्याच्याबद्दल असेल. नकारात्मक भूमिका कधीही कोणत्याही ग्राहकाच्या बाबतीत ठेवू नका. नकारात्मक जर तुम्ही राहाल, तुमच्याकडे नाहीये ना एखादी गोष्ट, ठीक आहे, तुमच्या मर्यादा आहेत ना, ठीक आहे, पण ते आमच्याकडे मिळणारच नाही, आम्ही हे देणारच नाही असं नका म्हणू. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो, काय करता येईल ते आम्ही बघतो, त्यातनं काय एखादा आम्हाला मध्यम मार्ग मिळतोय का बघतो. असा अर्थ नाही की बाबा तो खूप काहीतरी वेडवाकडं मागतोय आणि आपण अगदी गुडघे टेकून दिलं पाहिजे, असाही त्याच्यातला अर्थ नाही. पण जे काही तुम्हाला करता येणार नाही ते त्याला प्रॉपरली त्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे आणि त्याला ते सांगता आलं पाहिजे. पण प्रत्येक गोष्टीत जर नाही हे आम्ही करणारच नाही, हे करताच येणार नाही, ही एक जी काही हे असते तर ती देखील असता कामा नये. त्याच्यानंतर एम फॉर मॅनर्स. शिष्टाचार त्याच्यामध्ये असला पाहिजे, कारण हा शिष्टाचार खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये या गोष्टी घडतात. एकमेकाची रिलेशनशिप इतकी जवळची असते की ते काउंटरच्या पलीकडं तो आपला कस्टमर आहे ते विसरतात आणि मग तो आपलाच कोणीतरी जुना मित्र आहे किंवा जुना कोणतरी गल्लीतला हे आहे आणि मग त्या ह्यानी त्या आरे तुरे किंवा जी काय त्याची टोपण नावं असतील अशा ह्यानी त्याला कुठेतरी हाका मारल्या जातात आणि मग तिथं तो मात्र कुठंतरी हर्ट होतो आणि त्याचं एक कुठेतरी दुखावला जातो इगो. कस्टमर हा खूप इगोइस्टिक असतो, त्याचा इगो पटकन दुखावला जातो. त्यामुळे हा तिथं त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या जो काही प्रॉपर शिष्टाचार आहे तो त्याच्यामध्ये असला पाहिजे. ई फॉर इकॉनॉमिकल. इकॉनॉमिकल याचा अर्थ काही फुकट द्या असं नाही, पण जेवढं त्याची अपेक्षा अशी आहे की मला जेवढं कमीत कमी खर्चात तुम्हाला देता येईल तेवढं तुम्ही द्या. आणि सगळ्यात शेवटचा आर जो आहे
हा माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आर फॉर रेकग्निशन, अस्तित्व. कस्टमर आपल्याला इनडायरेक्टली प्रत्येक वेळेला सांगत असतो की मी आहे म्हणून तुमची संस्था आहे, मी नसेल तर तुमची संस्था नाही, आणि हे 100% खरं आहे. त्याच्या अस्तित्वावरच आपली संस्था आहे. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो की याच्यामधनं तुमच्या लक्षात येईल की कस्टमरचं रेकग्निशन किती महत्वाचं आहे. समजा असं गृहीत धरा की एखाद्या गाण्याचं शूटिंग करण्याचं काम चालू आहे. त्याच्यासाठी भव्य असा एक सेट उभा केलेला आहे. अगदी चांगला ह्याच्यातला अगदी दिमागदार ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा एक भव्य सेट उभा केलेला आहे. त्यानंतर साईड ऍक्टर, साईड ऍक्ट्रेस जे काही आहेत नाचायला त्यांच्या त्या गाण्यामध्ये, ते देखील व्यवस्थित त्यांचे ड्रेस बीस घालून सगळे तयार आहेत. कॅमेरामन तयार आहे, डायरेक्टर तयार आहे, सगळ्या गोष्टी तयार आहेत. पण त्याच्यामध्ये मध्यवर्ती नाचणारे, ती जी भूमिका करणारे, तो हिरो आणि हिरोईन हे समजा आलेच नाही तर शूटिंग होणार नाही, अजिबात शूटिंग होणार नाही. मग हे जे मध्यवर्ती भूमिकेत जे हिरो आणि हिरोईन आहे, हेच आमचे कस्टमर आहे. भले तुमच्या संस्थेची इमारत खूप चांगली आहे, भव्य सेट उभा केलाय, दिमागदार आहे, हाय टेक्नॉलॉजी आहे, सगळं आहे अगदी तुमच्याकडे, काही नाही असं नाही. तुमच्या स्टाफकडे अगदी वेल ड्रेस सगळे तुम्ही आहात, अगदी चांगल्यापैकी टापटीपणा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या सुविधा तुम्ही त्यांना द्यायचं तयारी ठेवलेली. परंतु जर कस्टमर तुमच्याकडे आला नाही तर या सगळ्याची व्हॅल्यू 0 आहे, हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे रेकग्निशन ऑफ द कस्टमर हा आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा भाग आहे की जोपर्यंत माझ्याकडे ग्राहक आहे तोपर्यंतच माझं अस्तित्व आहे. ज्या दिवशी ग्राहक माझ्याकडे पाठ फिरवेल त्या दिवशी माझ्या अस्तित्व राहणार नाही. ही जी एक मानसिकता आपल्यामध्ये जर आपली असली ना, तर मला वाटतं की आपली जी काही ग्राहक सेवा आहे ती मला वाटतं असली पाहिजे. मुळात आम्ही ग्राहक सेवा देताना देखील आमच्याकडे कुठेतरी ग्राहकाचं एक वर्गीकरण देखील आपण केलं पाहिजे. मी तुम्हाला एक ढोबळ मानाने सांगतो की साधारणपणे कस्टमरचं एक 3 प्रकारात वर्गीकरण होतं. आपल्याकडचा एक कस्टमर जो असतो हा एक पहिल्या वर्गीकरणातला जो कस्टमर आहे तो बचत करणारा कस्टमर असतो. बचत याचा अर्थ त्याला फक्त सेव्हिंग मोठो त्याचा असतो, उद्दिष्ट फक्त बचत करायचं. त्याला असं वाटत असतं की नाही बाबा मला एक याला पैसे लागणार आहेत तर आपण एक 12 महिन्याचं रिकरिंग करून टाकतो, किंवा मला लायसन्स फी भरायला पैसे लागणार आहेत आपण एक पिग्मी उघडून टाकतो. असे जे काही मंडळी आहेत यांचा उद्देश फक्त बचत करण्याचा असतो की त्यांना एक ठराविक वेळेला त्यांचे ते पैसे लागणार असतात, त्याच्यामध्ये किती व्याजदर आहे, माझं किती उत्पन्न मिळते, माझं किती उत्पन्न बुडलंय, हा फारसा ते विचार करत नाही. दुसरा वर्ग जो असतो त्याला आम्ही नेहमी म्हणतो गुंतवणूक करणारा, म्हणजे इन्व्हेस्टर. तेव्हा मात्र खूप कॉशस असतो, तुमच्या इंटरेस्ट रेटवर त्याचं सारखं लक्ष असतं. कुठं गुंतवणूक केली तर जास्त फायदा होईल, कुठल्या स्कीम मध्ये पैसे केले तर हे होईल, मग मी प्री मॅच्युअर केलं तर ते ह्याच्यात परत रिइन्व्हेस्ट केलं तर मला काय मिळेल. हा जो काही सगळा त्याचा जो भाग आहे तो त्याच्यामधला तो इन्व्हेस्टर ज्याला आपण म्हणतो तो असतो. गुंतवणूक करणारा आमचा कोण खातेदार आहे तो आपला असतो. आणि तिसरा असतो त्याला याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो, त्याच्याकडे पैसेही त्याला गुंतवायचे नसतात, त्याला बचतही करायची नसते, त्याला फक्त कर्जामध्ये इंटरेस्ट असतो की तुमच्याकडनं कर्ज मला कसं मिळेल, किती कमी रकमेने मिळेल, केव्हा मिळेल, काय मिळेल. तर मला वाटतं की आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की समोरचा माझा आलेला जो ग्राहक आहे किंवा माझ्याकडे असणारा जो ग्राहक आहे हा नेमका कुठल्या वर्गवारीतला आहे. आणि मग त्या वर्गवारीप्रमाणे मी त्याला जर माझ्या सर्व्हिसेस जर दिल्या, त्याच्याप्रमाणे मी त्याच्याशी जर बोललो, त्याच्याप्रमाणे मी त्याच्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न केला, तर मला वाटतं की आपला ग्राहक जो आहे हा ग्राहक कुठेही जाणार नाही. आपला एक गैरसमज आहे की कुठेतरी मोठे मोठे मेळावे घ्या, मोठे मोठे हे घ्या, संपर्क संवाद हा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ठेवता येऊ शकतो. त्याच्याबरोबर एक एक आत्मविश्वास त्या ग्राहकाला देखील निर्माण करण्याच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात. आणि मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे येणारा बराचसा कस्टमर पतसंस्थांमधला मी विशेषतः म्हणतोय, हा आकडेवारीवर येतच नाही. तुमचे आजपर्यंत असे कुठले तुमच्याकडे कस्टमर आलेत आणि किती टक्के कस्टमर आलेत मला सांगा की तुमचे एनपीए विचारतायत, तुमचं हे किती आहे विचारतायत, तुमचा बॅलन्स शीटचा साईज किती आहे विचारतायत, तुमचं कॅपिटल ॲडिक्वसी किती विचारतायत, हे काही विचारत नाहीत. त्यांना ते समोर कोण आहेत, बोर्डावर कोण आहेत. मी कितीतरी ग्रामीण भागामध्ये बघितलेलं आहे की समोर व्यक्ती नसेल त्यांच्या माहितीतली तर आणलेले पैसे डिपॉझिटचे परत घेऊन जाणारे कस्टमर की नाही बाबा या व्यक्ती नाही, आज मी जातो तो कधी येणार आहेत विचारतात, 2 दिवसांनी, ते 2 दिवसांनी येते. इतका विश्वास त्यांचा त्या व्यक्तीवर असतो,
त्या संस्थेच्या वरती असतो किंवा त्या एकूण ती संस्था चालवणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावरती असतो. त्यामुळे मला वाटतं की आपला ग्राहक कोण आहे हे आपण बऱ्याच वेळेला विसरतोय. आपल्या ग्राहकाच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हेही आपण विसरतो. मला वाटतं की आपण कुठंतरी एक अंधानुकरण करण्याच्या नादामध्ये आपण प्रायव्हेट बँका नेमक्या काय करतायत, पब्लिक सेक्टर मधल्या बँका काय करतायत याच्या बरोबर कुठेतरी तुलना करून आपण चाललेलो आहोत की काय. त्यामुळे आमचा ग्राहक आहे. आता आपल्याकडे बऱ्याच वेळेला बघा तुम्ही, म्हणजे तुमच्याकडे किती आहे मला माहित नाही, सर्वे तुम्ही करता का नाही मला माहित नाही. ऍव्हरेज एज ऑफ कस्टमर काढण्याची पद्धत आपल्यापैकी किती पतसंस्थांमध्ये आहे, की माझ्या जो ग्राहक आहे या ग्राहकाचं सरासरी आयुर्मान किती आहे. आज कॉम्प्युटर सिस्टीम आहे तुमच्याकडे प्रत्येकाच्या बर्थ डेट आहेत. सिस्टीम मधनं ही माहिती मिळू शकते की जर माझ्याकडचं सरासरी आयुर्मान माझ्या ग्राहकाचं हे जर कमी होत असेल तर 100% माझ्या संस्थेला पुढे वाव आहे. जर हे दिवसेंदिवस वाढत असेल तर याचा अर्थ माझी कस्टमर हा स्टॅग्नंट आहे आणि हा कस्टमर जो काही माझा बेस आहे हा मला कुठेतरी एक तरुण वर्ग किंवा ज्या काही कमी वयातले जे काही कस्टमर आहेत याच्यासाठी कुठेतरी मला आता प्रयत्न करण्याची गरज आहे की जेणेकरून माझ्या कस्टमरचं सरासरी आयुर्मान हे कमी कसं होईल यासाठी देखील मला प्रयत्न केले पाहिजे. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खूप महत्वाच्या आहेत किंवा या गोष्टी तुम्हाला करता येण्यासारख्या आहेत. आज तंत्रज्ञान तुमच्याकडे भरपूर आहे आणि या दृष्टीने हा जो काही मला दिलेली वेळ होती या वेळेच्या याच्यामध्ये या विषयाचे एक गांभीर्य मला तुम्हाला सांगण्याचा माझा एक प्रयत्न होता की केवायसी हा खूप लाईटली घेण्यासारखा विषय नाहीये. हा देखील एक खूप महत्वाचा विषय, जसं आपलं कर्ज आहे, वसुली आहे किंवा आपल्या गुंतवणुका आहेत त्याच्याही पेक्षा मला वाटतं की ह्या देखील विषयाला कुठेतरी आपण एक आपल्या पतसंस्थांच्या स्तरावरती आज महत्व दिलं पाहिजे. कारण जोखीम जी आहे ती जोखीम मुळातच तिथनं सुरू होणार आहे. त्यामुळे या जोखमीचं बरोबर मूल्यमापन कसं करता येईल आपल्याला, त्याचं आपल्याला कसं नियंत्रण करता येईल आणि ती कशी कमी करता येईल या दृष्टीने केवायसी असेल, ग्राहक सेवा असेल. कारण केवायसीच्या माध्यमातून ग्राहक तोडायचे नाहीयेत, ग्राहक वाढवायचे आणि हे कसं आपल्याला करता येऊ शकतं याचं धोरण कसं करता येईल. तर ह्या दृष्टीने मला वाटतं मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कुणाच्या काही शंका असतील तर एक 5 मिनिटात मला वाटतं विचारायला हरकत नाही, अन्यथा मग मुळूक साहेबांकडे मी पुढची सूत्र देतो. धन्यवाद निमकर साहेब. केवायसी आणि ग्राहक सेवा या विषयावर खूप आपण चांगले मार्गदर्शन केले. पतसंस्थांसाठी केवायसी आणि चांगली ग्राहक सेवा जी पतसंस्था पुरवेल त्यांचंच आताच्या या कालावधीमध्ये संस्था टिकून राहतील. पुन्हा आपले धन्यवाद. निमकर साहेबांना काही प्रश्न विचारायचे असतील कोणाला तर त्यांनी हात वर करावे. बोला ना निमकर साहेब. प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. धन्यवाद निमकर साहेब. काय कोणाच्या काही शंका दिसत नाहीये. मी पुन्हा एकदा निमकर साहेबांना धन्यवाद देतो आणि बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्फत असेच वेळोवेळी कार्यक्रम प्रत्येक रविवारी आम्ही आयोजित करीत असतो. आपणही ऑनलाईन उपस्थित राहा. त्याचबरोबर आपल्या संबंधित संस्थांना पण सांगा की जास्तीत जास्त संस्थांच्या प्रतिनिधींनी जर सहभाग घेतला तर वेळोवेळी खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि आपली संस्था अशीच मोठी होण्यात मदत होईल. मी उपस्थित सर्व प्रतिनिधींचे पतसंस्था फेडरेशन आणि पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेबांतर्फे सर्वांचे आभार मानून आजचा हा आपला ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.